guys, good afternoon. रिव्हिजन क्लास आपण कंटिन्यू करू. सो रिव्हिजनमध्ये आपण सोशोलॉजी हा सब्जेक्ट बघत होतो. ओके, सो आता सोशोलॉजीमध्ये आपला द सोसायटी हा चॅप्टर सुरू होता. तर सोसायटीमध्ये आपलं प्रिव्हियसली आपण जे काही ग्रुप डायनामिक्स आहेत ते आपण बघितलेलं. ओके, सो आता नेक्स्ट आपण बघणार सोशल चेंज. सो आता हा सोसायटीचा जो चॅप्टर आहे तो खूप वास्ट आहे. ओके, सो त्याच्यामध्ये नंबर ऑफ सब टॉपिक्स आहेत. सो त्याच्यामुळे आपण एक एक टॉपिक क्लिअर करू. सो आता सोशल चेंज, आता सोशल मीन्स की सोसायटी, बरोबर आहे. आणि चेंज म्हणजे काय की काहीतरी मॉडिफाय होणं किंवा काहीतरी मॉडिफिकेशन घेणं. ओके, सो सोशल चेंज म्हणजे की सोसायटीमध्ये काही बदल घडत येतात. ओके, म्हणजे आपण पण जर कुठल्या सोसायटीमध्ये राहत आहोत, बरोबर आहे, सो त्यामध्ये काही ना काही मॉडिफिकेशन होतात, चेंजेस होतात. आता नंबर ऑफ थिंग्स आहेत ज्याच्यामध्ये चेंजेस झाला, जसं की आपला जो व्यवहार आहे त्याच्यामध्ये आपले चेंजेस होतात. आपलं एज्युकेशन आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस झालेले आहेत. मीन्स की अपग्रेड, म्हणजे अपग्रेड झालेला आहे. ओके, सो आपण म्हणू शकतो की टेक्निक्स आहेत किंवा काही मेथड्स आहेत कुठल्याही गोष्टीच्या, त्याच्यामध्ये काही ना काही चेंजेस आलेले आहेत. बेस्ट एक्झाम्पल जर दिलं तर आधी शेती करायचा जो हे होता, जी मेथड होती त्याच्यामध्ये व्हेरिएशन झालेले आहेत, बरोबर आहे. आता ती ज्या कामाला शेती करण्यासाठी 1-2 तास लागत असेल कुठलाही, तिथे काही नवीन अपडेट किंवा नवीन टेक्निक त्यांनी ऍड करून तेच काम विदिन मिनिट्समध्ये होऊ शकतं. ओके, सो असे काही मॉडिफिकेशन किंवा मग काय म्हणतात चेंजेस सोसायटीमध्ये येतात, त्याला सोशल चेंज म्हणतात. ओके, सो हे जे सोशल चेंज आता आपण बघितलं, जे एक्सप्लेनेशन मी केलेलं आहे, सो ते इन शॉर्ट सोसायटीमध्ये राहत असताना किंवा सोसायटीमध्ये सर्व्हाइव्ह करत असताना प्रत्येक इंडिव्हिज्युअल्सला ते जे चेंजेस आहेत ते अडॅप्ट करावं लागतात. ओके, सो सोसायटीमध्ये राहत असताना प्रत्येकाला ते जे चेंजेस आहेत ते अडॉप्ट करूनच सर्व्हाइव्ह करावं लागतं. ओके, सो सोशल चेंजेसमध्ये आपण नेचर ऑफ सोशल चेंज, मग प्रोसेस काय आहे, नंतर त्याची ग्रोथ, प्रोग्रेस, कॅरेक्टरिस्टिक आणि फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग ऑन सोशल चेंजेस आपण बघू. ओके, सो सोशल चेंज और मॉडिफिकेशन इन वेज ऑफ डुईंग अँड थिंकिंग ऑफ पीपल. सोशल चेंज म्हणजे काय, याच्यामध्ये सोशल चेंज और द मॉडिफिकेशन मीन्स की जे नॉर्मल पीपल थॉट करत आहेत, युजली काही वर्क करत आहे, इन शॉर्ट त्या वेजमध्ये मॉडिफिकेशन येणं किंवा चेंजिंग येणं. ओके, it is the modification in the life pattern of people in and involves changes in structure and functioning of social forms. तर याच्यामध्ये जे इंडिव्हिज्युअल लोक आहेत, ठीक आहे, त्याचा पॅटर्न, लाईफस्टाईल पॅटर्न याच्यामध्ये चेंज आपल्याला बघायला मिळेल. ओके, नंतर त्यांचं जे काही फंक्शनिंग आहे सोसायटीमध्ये त्याच्यामध्ये पण आपल्याला चेंजेस बघायला भेटेल. सो all this indicate change in a social organizations. Within a social organizations there is a alteration in social relationship. So हे जे काही सोशल ऑर्गनायझेशन आहे ज्यामध्ये एक आपल्याला सोशल जे रिलेशनशिप आहे त्याच्यामध्ये अल्टरेशन बघायला मिळेल. म्हणजे की अल्टरेशन मध्ये जसं की जो रिलेशनशिपचा जो पॅटर्न आहे तो इथे चेंज होत आहे, किंवा मग इंटरॅक्शन, सोशल इंटरॅक्शन चेंज होत आहे. जसं आता तुम्ही बघता, आता ड्यू टू इंटरनेट आपण म्हणजे वेगवेगळ्या सिटीमध्ये असताना सुद्धा आपण कॉन्टॅक्ट करू शकतो किंवा व्हिडिओ कॉल थ्रू आपण बोलू शकतो. ओके, सो हे नंबर ऑफ जे वेज आहेत किंवा मग सोशल काय म्हणतो त्याला रिलेशनशिप आहे, हे काय झालेले आहेत, मॉडिफाय झालेले आहेत. ओके, सो सोशल चेंजची आपण डेफिनेशन बघू. आय होप सोशल चेंज काय आहे तुम्हाला क्लिअर असेल. ओके, so definition, social change means difference in social phenomena over a period of time. Various authors have given the definition of social change. आता definitions मध्ये social change मध्ये हे आहे की ओव्हर ऑफ पिरियड टाइम, म्हणजे जो पिरियड आहे आपला याचा म्हणजे आधीचा काळ आणि आताचा काळ आपण बघतो की ड्रास्टिक चेंजेस आहेत. तर या पिरियडमध्ये
टाइम टू टाइम काही ना काही मॉडिफिकेशन्स येतात किंवा काही डिफरन्सेस येतात. सो नंबर ऑफ ऑथर्स आहेत त्यांनी वेगवेगळी डेफिनेशन्स सोशल चेंजची एक्सप्लेन केली. सो आपण बघू अकॉर्डिंग टू लँडबर्ग. ठीक आहे, अकॉर्डिंग टू लँडबर्ग त्याची डेफिनेशन काय आहे सोशल चेंजची. सो सोशल चेंज रेफर्स टू एनी मॉडिफिकेशन इज इस्टॅब्लिश पॅटर्न ऑफ इंटर ह्युमन रिलेशनशिप अँड स्टँडर्ड ऑफ कंडक्ट. सो अकॉर्डिंग टू हिम लँडबर्ग, सोशल चेंज काय म्हणतो तो की अशी गोष्ट, सोशल चेंज एक मॉडिफिकेशन आहे जे की ह्युमन रिलेशनशिप मध्ये ते अडॅप्ट करतं. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल दोन फॅमिलीज आहेत आणि ती फॅमिली जनरेशन टू जनरेशन म्हणजे नवीन नवीन पिढी जर येत आहे तर जुनी जी पद्धत असेल ती फॅमिली कुठल्याही त्यांच्या व्यवहारासाठी वापरत असेल ते काय होईल की ते लोक अपडेट होत राहणार. ओके, सो अपडेट होत राहील तर सेम काम राहील बट मेथड टेक्निक्स वेगळ्या राहतील. बरोबर आहे. सो हे काय केलेलं आहे की जे इस्टॅब्लिश झालेल्या मॉडिफिकेशन्स आहेत हे मॉडिफिकेशन्स कोणी अडॉप्ट केलेले आहेत, फॅमिलीजने अडॉप्ट केले. ओके, सो अकॉर्डिंग टू हिम सोशल चेंज एक मॉडिफिकेशन आहे जे मॉडिफिकेशन इस्टॅब्लिश झाल्यावर ह्युमन बिंग किंवा ह्युमन रिलेशनशिप काय करतं, अडॉप्ट करतं. ओके, सो नेक्स्ट आपण बघू नेचर ऑफ सोशल चेंज. सो आता सोशल चेंजमध्ये यांनी काय दिलेलं आहे, ही जी प्रोसेस आहे ही काय आहे, कंटिन्युएशन आहे, म्हणजे कंटिन्युअस प्रोसेस आहे यामध्ये. ठीक आहे, सो याच्यामध्ये आता कंटिन्युअसमध्ये जर या कंटिन्युएशन प्रोसेसमध्ये काय काय चेंज येतील की जसं पॉप्युलेशनमध्ये चेंज होणार, टेक्नॉलॉजीमध्ये चेंज होईल. ओके, त्याच्यानंतर जे व्हॅल्यूज आहेत त्याच्यामध्ये चेंज होणार. ओके, सो हे सगळे चेंजेस आपल्याला सोशल चेंजमध्ये बघायला भेटेल. सो दिस चेंज डिफर्स फ्रॉम सोसायटी टू सोसायटी. आता हे जे चेंजेस आहेत हे सोसायटी टू सोसायटी काय होणार, चेंजेस होत राहणार. सो याच्यामध्ये पण आता आपण बघू प्रोसेस सोशल चेंजेसची. आता सोशल चेंजेसमध्ये किंवा नेचर ऑफ सोशल चेंजमध्ये जसं की याच्यामध्ये कम्युनिटी चेंज होणार. ठीक आहे, नंतर हे जे सोशल चेंज आहे हे टाईमला पण अफेक्ट होतील. ओके, म्हणजे अफेक्टेड बाय टाईम फॅक्टर, देन नॅचरल आणि चेन रिॲक्शन सिक्वेन्स पण राहू शकतात हे चेंजेस. आता चेन रिॲक्शन सिक्वेन्स मीन्स की एक सायकल आपण म्हणू शकतो, अशी सायकल की फॉर एक्झाम्पल ही टेक्निक आता इथे यूज केलेली आहे या जनरेशनमध्ये, सेकंड जनरेशनमध्ये पण ही टेक्निक यूज केला जाईल. ओके, बट मॉडिफिकेशन होईल त्या टेक्निकमध्ये काहीतरी. सो हे पण याच्यामध्ये आपल्याला सोशल चेंजमध्ये बघायला मिळतं. ओके, सो नेक्स्ट आपण बघू प्रोसेस ऑफ सोशल चेंज. सो प्रोसेस ऑफ सोशल चेंजमध्ये आपण बघू जसं याच्यामध्ये जर सोशल चेंज बघितला आहे, प्रोसेसमध्ये बघितलं आहे तर जसं की ज्या टर्म्स आहेत जसं इव्हॅल्युएशन आहे, प्रोग्रेस आहे, रिझोल्युशन्स आहेत हे आपल्याला बघायला मिळतात. ओके, सो टर्न बाय टर्न आपण ते बघू. फर्स्ट आहे इव्हॅल्युएशन टू डेव्हलप. ग्रोथ, adoption, progress, revolution, accommodation. सो हे आहे प्रोसेस सोशल चेंजेस. सो याच्यामध्ये आपण बघू जसं की इव्हॅल्युएशन आहे, प्रोग्रेस आहे, रिझोल्युशन आहे. सो आता इव्हॅल्युएशनमध्ये आपण बघितलं इव्हॅल्युएशन टू डेव्हलप. सो कुठल्या पण जर कुठल्या गोष्टीला जर काही मॉडिफाय करायचं आहे तर एक म्हणजे जी गोष्ट ऑलरेडी आहे त्याला अनफोल्ड करावं लागेल आपल्याला. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी सर्च केलेलं आहे आपल्याला, सॉरी आपण एक गोष्ट सर्च केलेली आहे तर त्यावर स्टडी करायसाठी आपल्याला परत त्याची सर्च करावं लागतं, म्हणजे परत रिसर्च करावं लागतं. सो सेम आहे याच्यामध्ये की आपल्याला कुठली गोष्ट मॉडिफाय करायची आहे तर त्याला अनफोल्ड आपल्याला करावं लागेल सो दॅट आपण ते मॉडिफाय करू शकू. ओके, सो मीन्स याच्यामध्ये पण इव्हॅल्युएशन म्हणजे काय होणार की जेव्हा
अनफोल्ड केला जाईल, तर त्याचे जे स्ट्रक्चर आहे किंवा त्याचे जे साइजेस आहेत, ओके, याच्यामध्ये पण इन शॉर्ट काय होणार, चेंजेस होणार. ओके, नेक्स्ट आपण बघू ग्रोथ. सो ग्रोथ मध्ये पण काय आहे की हा एक क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टर आहे. क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टर म्हणजे जसं की इन्क्रीज नंबर ऑफ पीपल इन कम्युनिटीज, बरोबर आहे. हा हा पण एक चेंज आहे. सो ग्रोथ काय आहे, हा क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टर आहे. नंतर आहे प्रोग्रेस. सो प्रोग्रेस मध्ये पण आपण बघतो जसं की प्रोग्रेस काय करतं, डायरेक्शन चेंज करायला हेल्प करतं. ओके, नंतर जे काही आपले डिझायर आहेत, ठीक आहे, किंवा एम आहे ते फुलफिल करतं. ओके, देन जे काही आपल्याला आपले थॉट्स आहेत, म्हणजे ग्रुप मधले जे थॉट्स आहेत ते पण कुठे ना कुठे ते अफेक्ट करणार. मीन्स की प्रोग्रेसमध्ये काय होणार, इन शॉर्ट डेव्हलपमेंट होईल. ओके, सो डेव्हलपमेंट होईल कशामध्ये, सोसायटीमध्ये. आता सोसायटीमध्ये नंबर ऑफ पीपल आहे, लोक एकत्र राहतात, त्यांचे थॉट्स आहेत, त्यांचे रिलेशनशिप आहे, ठीक आहे, त्यांचा व्यवहार आहे, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येणार. ठीक आहे, सो नेक्स्ट आपण बघू, सॉरी, ग्रोथ नंतर प्रोग्रेस आपण बघितलं. नेक्स्ट आपण बघू अडॉप्शन. सो अडॉप्शन मीन्स की अशी काही गोष्ट जी म्हणजे फॉर एक्झाम्पल सोसायटीमध्ये राहत असताना काही ह्युमन बिंग ॲडजस्टमेंट करतो. ओके, सो ॲडजस्टमेंट करत असताना वेगवेगळ्या डिफरंट कंडिशन्स त्याला येतात. सो इन शॉर्ट तो सर्व्हाइव्ह करायसाठी काय करत आहे, ते सगळं ॲडजस्टमेंट करत आहे, बरोबर आहे. मीन्स की ते अडॅप्ट करत आहे त्या स्किल्स सर्वांच्या, बरोबर आहे. सो अडॅप्शन मीन्स द ॲडजस्टमेंट टू द डिफरंट कंडिशन. ओके, सो डिफरंट कंडिशनला तो कसा ॲडजस्ट करतो, दॅट इज अ अडॅप्शन. ओके, सो नेक्स्ट आहे रिव्होल्युशन. सो रिव्होल्युशन मीन्स की काहीतरी सडन आणि ग्रेट चेंज. ओके, रिव्होल्युशन मीन्स की आता नंबर ऑफ अशा गोष्टी आहेत, जसं रिव्होल्युशन असणं म्हणजे एक सडन ड्रास्टिक चेंज होणं आणि ग्रेट चेंज. जसं की आता तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल जर त्याचं दिलं तर जे काही नोटबंदी होती. ओके, सो नोटबंदी 500 किंवा 2000ची जे काही नोटबंदी होती, ते लिटरली विदिन पिरियडमध्ये ते सडन चेंज झालं. ओके, सो हा आहे ड्रास्टिक चेंज, जो की ग्रेट पण झालेला आहे. ओके, सो दॅट इज अ रिव्होल्युशन. सो ड्रास्टिक कुठलीही गोष्ट सडन चेंज होणं. ओके, सो ते झालं रिव्होल्युशन. आणि देन आहे अकोमोडेशन. सो अकोमोडेशनमध्ये आपण बघणार, इट इज अबाउट द ॲडजस्टिंग वन सेल्फ टू द न्यू एन्व्हायरमेंट. ओके, म्हणजे अकोमोडेशन मीन्स की आपण स्वतःला ॲडजस्ट करत आहोत कुठल्या तरी न्यू एन्व्हायरमेंटमध्ये, दॅट इज अ अकोमोडेशन. मीन्स की आपल्याला फिजिकल आणि सोशल एन्व्हायरमेंटमध्ये आपल्याला सर्वाईव्ह करायचं आहे, तर त्या एन्व्हायरमेंटमध्ये आपण स्वतःला ॲडजस्ट करून घेतात. सो दॅट इज अ अकोमोडेशन. ओके, सो हे आपण कशामध्ये बघितलं, प्रोसेस ऑफ सोशल चेंजमध्ये. ओके, सो प्रोसेस ऑफ सोशल चेंजमध्ये आपण इव्हॅल्युएशन बघितलं, देन ग्रोथ, अडॅप्शन, प्रोग्रेस, रिव्होल्युशन अँड अकोमोडेशन. ओके, सो आय होप तुम्हाला हे जे प्रोसेस आहे ते क्लिअर आहे. ओके, सो नेक्स्ट आपण कॅरेक्टरिस्टिक बघू. सो सो नेक्स्ट आपण कॅरेक्टरिस्टिक बघत आहोत. सो कॅरेक्टरिस्टिकमध्ये आपण बघणार जसं की सोशल चेंज आपण बघत आहे. सो सोशल चेंजमध्ये जर कॅरेक्टरिस्टिक वैशिष्ट्य बघायचे आपल्याला, तर आपल्याला ते बघावं लागेल याच्यामध्ये. जसं की सोशल चेंज जर बघितलं तर कुठलं पण डायरेक्शन आहे त्याच्यामध्ये चेंज येणार. ओके, सो चेंज आहे, सोसायटीमध्ये चेंज होत आहे, तर त्याचा डायरेक्शन कुठलंही डायरेक्शन असो, जसं वे ऑफ वर्किंग मेथड और वे ऑफ कम्युनिकेशन और द वे ऑफ रिलेशनशिप. ठीक आहे, सो याच्यामध्ये काय होईल, चेंजेस होईल. देन फुलफिल डिझायर्ड एम. सो चेंजेस होत आहेत, तर त्याच्या कॅरेक्टरिस्टिकमध्ये जे काही एम आहे, डिझायर्ड एम, ते काय होईल, फुलफिल होईल, कम्प्लीट होणार. ओके, देन कम्युनल कम्युनिकेशन टेक्निक्स वगैरे पण याच्यामध्ये इन्क्रीज होईल. ओके, देन रिक्वायर्ड डिझायर्स अँड व्हायोलेशन्स, जे काही डिझायर्स आहेत फुलफिलमेंट करायचे, अचिव्हमेंट आहेत, ते याच्यासाठी रिक्वायर राहतील,
का? कारण जर काही चेंज करायचं आहे, फॉर एक्झाम्पल एक कुठलाही सिस्टीम असेल कुठल्या गोष्टीचं, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एक ॲप घेऊन घेऊ, ठीक आहे. त्या ॲपमध्ये जर खूप सारे एरर्स येत आहे, बग येत आहे, ओके. सो काय, इन शॉर्ट काय की ते येत आहे तर त्याचा अपडेट करणं गरजेचं आहे, ठीक आहे. जर त्याला म्हणजे बग येत आहे जुन्या व्हर्जनमध्ये जर बग येत असेल किंवा एरर येत असेल, ठीक आहे, व्हायरस होत असेल, सो त्याला अपडेट करणं गरजेचं असते, ओके. अँटीव्हायरस टाकणं गरजेचं असते. सो हे काय झालं, हे रिक्वायर्ड डिझायर्ड झाले कशासाठी, एम हे करायसाठी किंवा अचीवमेंट किंवा गोल काय करायचं आहे त्याच्यामध्ये गेन करायचं, तर त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी गरजेचं आहे, ओके. सो रिक्वायर्ड डिझायर पण सोशल चेंजसाठी गरजेचं आहे. जर सोशल चेंजमध्ये काय चेंज करायचं आहे तर त्याच्यासाठी डिझायर असणे गरजेचे आहे, ओके. देन आहे व्हेरिएबल्स. आता नंबर ऑफ व्हेरिएबल्स आहेत, नंबर ऑफ गोष्टी आहेत ज्या याच्यामध्ये काय होणार, चेंज केल्या जाणार. फक्त एकच गोष्ट नाही चेंज होईल सोसायटीमध्ये, तर अशा भरपूर गोष्टी आहेत त्या सोशल चेंजमध्ये इन्क्लूड होतात, ओके. लाईफस्टाईल आहे, फूड, कुकिंग मेथड्स आहेत, ऑक्युपेशन आहे, ओके. जॉब फॅसिलिटीज, स्ट्रक्चर, एन्व्हायरमेंट, ओके. या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे चेंज होत आहेत, ओके. सो हे आपण बघितले कॅरेक्टरिस्टिक्स. सो नेक्स्ट आपण बघू फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग सोशल चेंज. सो आता कुठले कुठले फॅक्टर्स आहेत जे अफेक्ट करत आहेत, ओके. सो याच्यामध्ये आपण बघू, फर्स्ट आहे बायोलॉजिकल फॅक्टर. सेकंड आहे फिजिकल फॅक्टर्स. थर्ड आहे टेक्नॉलॉजिकल फॅक्टर्स आणि फोर्थ आहे कल्चरल फॅक्टर्स. सो टर्न बाय टर्न आपण हे जे फॅक्टर्स आहेत दॅट इज इन्फ्लुएन्सिंग ऑन सोशल चेंज आपण बघतो. ओके. सो आपण फॅक्टर्स बघत होतो, फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग सोशल चेंज. सो त्यामध्ये आपण फर्स्ट बायोलॉजिकल बघणार. सो याच्यामध्ये तसे 4 फॅक्टर्स आहेत जे अफेक्ट करतात, जसं की बायोलॉजिकल फॅक्टर्स, देन फिजिकल फॅक्टर्स, टेक्नॉलॉजिकल फॅक्टर्स अँड द कल्चरल फॅक्टर्स. सो दीज आर द इन्फ्लुएन्सिंग फॅक्टर्स. सो त्यामध्ये आता आपण फर्स्ट बघू बायोलॉजिकल फॅक्टर्स. आता बायोलॉजिकल फॅक्टर्समध्ये जर आपण बघत आहोत, सो याच्यामध्ये जे काही ह्युमन बायोलॉजिकल एन्व्हायरमेंट आहे, जसं की नंबर ऑफ पीपल आहे किंवा मग काही, एक सेकंड, नंबर ऑफ पीपल किंवा मग हेरिडेटरी आपण म्हणू शकतो, हेरिडेटरी क्वालिटी, जेनेटिक्स, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतील बायोलॉजिकल, ओके. सो आता याच्यामध्ये बायोलॉजिकल फॅक्टर्स आहेत. तर बायोलॉजिकल फॅक्टर्स जसं की प्लांट, ॲनिमल आणि ह्युमन बीइंग, ओके. सो बायोलॉजिकल फॅक्टर प्लांट्स याच्यामध्ये प्लांट्स येतात, ॲनिमल्स येतात आणि ह्युमन बीइंग. सो प्लांट्स, ॲनिमल्स, ह्युमन बीइंग्स हे म्हणजे ॲज अ बायोलॉजिकली आपल्याला सर्व्हाइव्ह करायला काय आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, ओके. सो ह्युमन बीइंग पण इम्पॉर्टंट आहे. देन आता ह्युमन बीइंग बघितलं तर ह्युमन बीइंगमध्ये जसं नंबर आणि कंपोजिशन पण होणार, बरोबर आहे. कंपोजिशन म्हणजे नंबर ऑफ पीपल इन्क्रीज होतील, ओके. सो ह्युमन बीइंगमध्ये आपल्याला नंबर्स पण इन्क्रीज होईल, कंपोजिशन्स पण होणार. आता कंपोजिशन्स म्हणजे वेरियस फॅक्टर्स याच्यामध्ये येतात, जसं की जसं मेल फिमेल हे कंपोजिशन आहे, ओल्ड पीपल, चिल्ड्रन्स आणि अनहेल्दी पीपल हे पण एक कंपोजिशन आहे, ओके. सो आता बायोलॉजिकल फॅक्टर्समध्ये आपल्याला सॉरी, बायोलॉजिकल फॅक्टर्समध्ये आपल्याला प्लांट्स हा पण बायोलॉजिकल फॅक्टरमध्ये येतो. फॉर एक्झाम्पल प्लांट्सचं बेस्ट एक्झाम्पल जर देईल, आपल्याला बायोलॉजिकल सर्व्हाइव्ह करायसाठी ऑब्वियस आहे व्हेजिटेबल्स, प्लांट्स हे लागतात, ट्रीज वगैरे, प्लांट्स वगैरे आहेत, त्यातूनच आपल्याला ऑक्सिजन मिळतं, बरोबर आहे. सो त्या सोशल चेंजमध्ये हे पण फॅक्टर अफेक्ट करेल प्लांटचा. जर प्लांट्स प्रॉपर नसेल किंवा मग प्लांट्स कट झाले असेल तर काय होईल, ऑक्सिजन कुठे ना कुठे अफेक्ट करेल, बरोबर आहे. ॲनिमल्सची पण नीड आहे, जर ॲनिमल्सच कमी झाले, बरोबर आहे. सो
ॲनिमल्सची पण एक वेगळी जागा आहे, एक वेगळी व्हॅल्यू आहे अर्थमध्ये, एन्व्हायरमेंटमध्ये. सो ते पण कुठे ना कुठे चेंजेसमध्ये अफेक्ट होईल. बरोबर आहे. जर आता तुम्हाला पण माहिती आहे की प्रत्येक अशा युनिट फोर्समध्ये जे काही याचे असतात, काय म्हणतात त्याला, पोलीस फोर्स किंवा नंबर ऑफ गोष्टी आहेत, नेव्ही, पोलीस फोर्स, मिलिटरी, ठीक आहे. सो त्यामध्ये ते डॉग ट्रेन करतात, ठीक आहे. का? कारण डॉग त्यांना हेल्प करत असतो. सो जे पेट्स आहेत, ते जे डॉग्स आहेत, ठीक आहे. सो जर ते कमी झाले तर ऑटोमॅटिक ते सोशल चेंजवर अफेक्ट होईल. बरोबर आहे. देन आहे आता ह्युमन बिंग. सो ह्युमन बिंगमध्ये ह्युमन बिंगमध्ये जर खूप ओव्हर क्राऊडेड नंबर इन्क्रीज झाला तरी ते सोशल चेंजला अफेक्ट करतात. डिक्रीज पण झालं तरी सोशल चेंजला ते अफेक्ट करणार. ओके. आणि नंतर आहे कंपोजिशन. आता कंपोजिशनमध्ये जसं की सोशल चेंजमध्ये जसं की अनहेल्दी पीपल आहे, ओल्ड पीपल आहे, चिल्ड्रन्स आहे, मेल आहे आणि फिमेल आहे, या सगळ्या गोष्टी. सो जसं की आपण बघू तर अनहेल्दी पीपल. सो अनहेल्दी पीपल जर यामध्ये आहे, सो जे काही स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे तो लो राहणार. अनहेल्दी पीपल जसं खूप जंक खात आहे, ओके, जंक फूड खात आहे किंवा मग अनहायजेनिक मेथड अप्लाय करत आहे. ओके. सो त्यांचं जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे इन शॉर्ट लो राहणार. बरोबर आहे. देन ओल्ड पीपल आणि चिल्ड्रन्स. सो ओल्ड पीपल आणि चिल्ड्रन्स याच्यामध्ये काय होईल की डिपेंडन्सी रेट जो आहे तो इन्क्रीज होणार. म्हणजे ओल्ड पीपल पण कुठे ना कुठे डिपेंड असतो. बरोबर आहे. आणि चिल्ड्रन्स पण कुठे ना कुठे डिपेंड असतात. सो त्यांची जी डिपेंडन्सी रेट आहे तो काय होईल यामध्ये इन्क्रीज होणार. ओके. हे एक फॅक्टर आहे जे सोशल चेंजला अफेक्ट करू शकतो. ओके. आपण सोशल चेंज ला जे फॅक्टर्स आहेत जे इन्फ्लुएन्स करू शकतात किंवा मग अफेक्ट करू शकतात आपण ते बघत आहोत. ओके. म्हणजे सोशल चेंजमध्ये इन शॉर्ट बॅरियर्स डेव्हलप करू शकतात आपण. ते बॅरियर्स म्हणजे अडथळे डेव्हलप करू शकतात आपण ते बघत आहोत. ओके. सो त्यामध्ये लो स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग येतं. जसं अनहेल्दी पीपल असेल तर त्यामुळे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग पण लो होऊन जाणार आणि त्यामुळे कुठे ना कुठे ते अफेक्ट करेल. कसं अफेक्ट करेल? जर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग लो आहे, हायजीन मेंटेन करत नाही आहे किंवा मग प्रॉपर क्लिनलीनेस मेंटेन करत नाहीये, तर सोसायटीमध्ये जर क्लीन एन्व्हायरमेंट ठेवायचं असेल तर ते ऑब्वियस आहे अफेक्ट करेल. किंवा मग असे काही सेव्ह द एन्व्हायरमेंट काइंड ऑफ असे जर काही प्रोग्राम्स करत असतील किंवा प्रोग्राम कंडक्ट करत असेल, सो त्याच्यामध्ये हे एक फॅक्टर आहे जे अफेक्ट करू शकतं. बरोबर आहे. नेक्स्ट आहे ओल्ड पीपल अँड चिल्ड्रन्स. सो डिपेंडन्सी रेट इन्क्रीज होणं यामध्ये. सो सोशल चेंजला पण ते अफेक्ट करेल. डिपेंडन्सी रेट जर इन्क्रीज झाला तर कुठे ना कुठे व्यक्ती रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये राहणार आणि जर सोशल चेंजमध्ये जर काही मॉडिफिकेशन करायचं आहे तर ते करू शकणार नाही. नंतर आहे मेल फिमेल. सो मेल फिमेल पण आहे. यामध्ये काय होईल की जो फिमेल रेशो किंवा मेल रेशोमध्ये चेंजेस होणार. बरोबर आहे. या कंपोजिशनमुळे मेल जर जास्त झाले किंवा फिमेल जर कमी झाल्यात किंवा फिमेल जास्त झाले तर मेल जर कमी झाल्यात तर हे व्हेरिएशन्स रेशोमध्ये येऊ शकतो. सो त्यामुळे काय होणार, जे काही मॅरेज आहे किंवा मग फॅमिली ऑर्गनायझेशन आहे, असे जे सिस्टीम आहेत याच्यामुळे काय होतील, चेंज होतील. ठीक आहे. सो मेल फिमेल याच्यामुळे काय होणार, जो मेल फिमेलचा रेशो आहे त्याच्यामध्ये चेंजेस येऊ शकतात आणि बिकॉज ऑफ दॅट जे काही मॅरेज आहे किंवा फॅमिली ऑर्गनायझेशन आहे ते सिस्टीम पण कुठे ना कुठे चेंज होऊ शकते. जसं आता मेलचा जर रेशो कमी आहे आणि फिमेलचा रेशो जर जास्त आहे तर एक 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 अशी वेळ येईल किंवा एक असा टाइम पिरियड येणार जेव्हा बिकॉज ऑफ मेल रेशो कमी आहे तर मुलींना किंवा फिमेलला मॅरेज करायसाठी मुलं नाही मिळते. ठीक आहे. सो हा एक इन्सिडन्स आहे. ओके. सो त्या व्हेरिएशन्समुळे किंवा रेशोजमुळे काय होईल की जे काही फॅमिली ऑर्गनायझेशन आहे किंवा मॅरेज सिस्टीम आहे त्याच्यामध्ये चेंजेस येईल. ओके. देन डिपेंडन्सी रेट इन्क्रीज होणार, लो ऑफ स्टँडर्ड लिव्हिंग होणार. सो यामुळे काय होणार, जे काही सोशल ॲटिट्यूड्स आहेत किंवा मग बिलीफ्स आहेत, सोशल बिलीफ्स याच्यामध्ये चेंजेस होतील. बरोबर आहे. सोशल बिलीफ्समध्ये जसं आता पण आपण बघतो ॲडव्हान्स झालेलं आहे. आता मेल अँड फिमेल दोन्हीही जॉब करतात किंवा मग सोसायटी ॲक्वायर करायचं सोसायटी एक्सेप्ट करायचा ॲटिट्यूड वेगळा होणार. सो ह्या सगळ्या गोष्टी सोसायटीच्या ॲटिट्यूडमध्ये आणि ज्या बिलीफ्स आहेत सोसायटीचे किंवा सोशल बिलीफ्स आहेत त्याच्यामध्ये पण चेंजेस आणू शकतात. ओके. सो हे सगळे फॅक्टर्स आहेत. हे सगळे फॅक्टर्स कशामध्ये येतात,
बायोलॉजिकल फॅक्टर्समध्ये. ओके, सो आय होप तुमचं हे बायोलॉजिकल फॅक्टर इथे तुम्हाला क्लिअर असेल. ओके, सो नेक्स्ट आपण बघू फिजिकल फॅक्टर. ओके, सो नेक्स्ट जे आपण बघत आहोत फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग सोशल चेंजेस, म्हणजे असे आता बायोलॉजिकल फॅक्टर्स आहेत जे चेंज आपण बघितले की चेंज घडवून आणू शकतात, त्यामुळे सोशल बिलीफ सोशल ॲटिट्यूडमध्ये चेंजेस येऊ शकतात. ओके, सो नेक्स्ट आपण बघू फिजिकल फॅक्टर्स. सो असे फिजिकल फॅक्टर्स आहेत जे सोशल चेंजला इन्फ्लुएन्स करू शकतात किंवा घडवून आणू शकतात. ओके, सो त्यामध्ये आपण फर्स्ट बघू जिओग्राफिकल एन्व्हायरमेंट. सो जिओग्राफिकल एन्व्हायरमेंट जर आपण बघितलं, सो त्यामध्ये जे जिओग्राफिकल एन्व्हायरमेंट आहे ते स्लोली काय होतं, चेंज होतं. ठीक आहे, सो द सेम जिओग्राफिकल एन्व्हायरमेंट वे सपोर्ट एक्स्ट्रीमली डिफरंट सिव्हिलायझेशन अँड इवन सिमिलर सिव्हिलायझेशन. आता जे सिव्हिलायझेशन होते म्हणजे कुठलं वस्तीकरण वगैरे आहे ते काय होणार, हळूहळू होणार. सो हे काय झालं, जिओग्राफिकल एन्व्हायरमेंट. म्हणजे आता तुम्ही पण बघता असे जे जिथे प्लॉट्स वगैरे पडतात, ओके, तिथे आधी विक्री होते. ओके, विक्री झाल्यानंतर पहिले ते एक म्हणजे बिल्डिंगसाठी ते कन्स्ट्रक्ट करायला सुरुवात करते, बरोबर आहे. मग तिथे एक आधी बिल्डिंग तयार होईल, मग हळूहळू तिथे मोठी दुसऱ्या बिल्डिंग्स तयार होतात आणि तिथे मग लोकांचं सिव्हिलायझेशन होते. सो ही काय झाली, एक जिओग्राफिकल एन्व्हायरमेंट. सो हे पण आहे जिओग्राफिकल एन्व्हायरमेंट जे काय करतं, इन्फ्लुएन्स करतं सोशल चेंजला. ओके, नेक्स्ट आहे स्टॉर्म. आता स्टॉर्म म्हणजे जसं याच्यामुळे काय होणार, जे वादळ वगैरे येतं त्यामुळे सोसायटीचं स्ट्रक्चर सोसायटीचं साईज सोसायटीचे जे सोशल रिलेशन्स आहेत ते काय होणार, अफेक्ट होणार आणि त्यामुळे पण सोशल चेंज अकॉर होऊ शकतो. ओके, जर कुठलंही वादळ आलं तर ऑब्विस आहे साईज स्ट्रक्चर म्हणजे नंबर ऑफ थिंग्स आहेत सोसायटीच्या त्या काय होतील, चेंज होतील, बरोबर आहे. सो ते येतं त्यामध्ये. देन आहे अर्थक्विक. सो अर्थक्विक आपल्याला पण माहिती आहे, अर्थक्विक मध्ये पण सोशल चेंजेस होतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर फ्लोड्स, जे काही पूर वगैरे येतो त्यामुळे पण. नंतर व्हॉल्कॅनिक इरप्शन्स. आता व्हॉल्कॅनिक इरप्शन्स म्हणजे जे काही व्हॉल्कॅनो तुम्ही ऐकलं असेल ते जेव्हा इरप्ट होतात. ओके, सो त्यामुळे पण सोशल चेंज होतो, जसं की ते इरप्ट झाल्यामुळे पण भरपूर नुकसान होतं, चेंजेस डेव्हलप होतात. ओके, नंतर आहे मिस्केलिनियस. आता मिस्केलिनियसमध्ये असे जे कुठल्या कॅटेगरीमध्ये येत नाही बट स्टील त्याच्यामुळे चेंजेस सोसायटीमध्ये किंवा सोशल चेंजेस म्हणजे घडू शकतात. जसं की आता फर्स्ट आहे टेम्परेचर क्लायमेट. जर टेम्परेचर क्लायमेट म्हणजे क्लायमेटमध्ये जर एकदम हाय रेंज टेम्परेचर जर झालं त्यामुळे पण चेंजेस येईल, बरोबर आहे. आता तुम्ही बघता समरमध्ये जे टेम्परेचर इन्क्रीज होतं एकदम हाईक जेव्हा त्याच्या वाढतात, सो तेव्हा काय होतं, बरोबर आहे, म्हणजे लोक जे आहेत ते म्हणजे उन्हामध्ये त्यांचा जो प्रवास आहे या सगळ्या गोष्टी अफेक्ट होतात, बरोबर आहे. सो नेक्स्ट आहे नॉन अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्सेस सच ॲज द आयरन, कोल, ऑइल एक्सेट्रा. सो सेकंड आहे त्यामध्ये जसं ऑइल आहे, कोल आहे, आयरन आहे, यांचे जर हे जे काही रिसोर्सेस आहेत जर याचे म्हणजे अवेलेबिलिटीच नसली ते पण एक अफेक्ट करू शकतं. जर ऑइलची अवेलेबिलिटी नसली, जर वेळेवर ऑइल जिथनं आपल्याला ट्रान्सपोर्ट होतो जर तिथनं ट्रान्सपोर्ट होणंच बंद झालं, सो सगळ्या म्हणजे ऑइलवर चालणाऱ्या गोष्टी पण काय होईल, थांबून जाईल, बरोबर आहे. आणि त्यामुळे पण सोशल चेंज घडू शकतो. नंतर आहे जे काही नॅचरल रिसोर्सेस आहे त्याच्यामध्ये जर लॅकिंग असेल, जसं की नॅचरल रिसोर्सेसमध्ये जे आपल्याला जसं की आपण शेती वगैरे करतो ते उत्पादनं असतात, या सगळ्या गोष्टींवर पण काय होईल, जर म्हणजे लॅकिंग असलं, कमतरता असतील त्यामुळे पण आपली जी सोशल चेंज आहे ती घडू शकते. ओके, सो हे आपण बघितले फिजिकल फॅक्टर्समध्ये. ओके, सो फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग ऑन सोशल चेंज, बायोलॉजिकल फॅक्टर आणि फिजिओलॉजिकल फॅक्टर आपण क्लिअर केले. हे जे दोन फॅक्टर्स आहेत हे इन्फ्लुएन्स करतात सोशल चेंजला आणि यामुळे पण सोशल चेंज घडून येऊ शकतो. ओके, सो नेक्स्ट जे फॅक्टर्स आहे आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. याच्याशी रिलेटेड काही इश्यू असेल, काही प्रॉब्लेम असेल, काही क्वेरीज असेल तुम्ही कमेंट करू शकता. ओके.